लॉर्ड, हालेलुया. आपण येशूसाठी टाळ्या वाजवू. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर महान आहे, प्रभू येशू महान आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा महान आहे. गॉड इज गुड गॉड, गॉड इज अमेझिंग गॉड. हालेलुया. पवित्र परमेश्वर आहे. आलाच आहात तर जीवनामध्ये बदल घडवा. प्रेज द लॉर्ड. तुमचे प्रत्येकाचे जीवन बदला. आपला इशू तो नाहीये की तुम्हाला त्याच जीवनामध्ये तो ठेवल. हालेलुया. आपला प्रभू तो आहे. जर तो तुमच्याकडे आलेला आहे तर तो तुम्हाला नवं जीवन देणार, तुमचा स्वभाव बदलणार. हालेलुया. तुमच्यामध्ये पूर्वी वाईट गुण होते, आता चांगले गुण येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नशिबाला कुणी कोसू नका. तुमचं नशीब बनवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. त्याला अशक्य असं काहीच नाही. तो सगळं काही शक्य करणारा परमेश्वर आहे. आज आहे भाग दुसरा. मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जिवंत. मी येशू ख्रिस्तामध्ये, मी येशू ख्रिस्तामध्ये, मी येशू ख्रिस्तामध्ये जिवंत आहे. आज बोलताय मी जिवंत आहे आणि उद्याच्याला पुन्हा मारताय. प्रेज द लॉर्ड. आणि अख्ख्या जगामध्ये बॉडीला वागवताय तुमच्या. जो येशूकडे आलाय ना त्याला नवं जीवन मिळालेलंच आहे. मी जर पूर्वी वाईट काम करत होतो, जर मी आता येशूकडे आलेलो आहे तर ते वाईट काम मी नाही सोडणार. ते वाईट काम सोडण्याची ताकद मला येशू देणार. प्रेज द लॉर्ड. कुणी बदलण्याची कोशिश करू नका. हालेलुया. बदलण्याची ताकद प्रभू येशू ठेवतो. हालेलुया. कुणी म्हणू नका मी बदललोय. तुमच्या कृतीतून आणि तुमच्या आचरणातून दिसले पाहिजे तुम्ही बदललाय. तुम्ही नका म्हणू मी बदललोय. हालेलुया. लोक तुम्हाला येऊन विचारतील हालेलुया पूर्वी तुमचं जीवन काय होतं आणि तुम्ही आज कुठे. सगळेजण पुढे बघा. प्रेज द लॉर्ड. आपल्यामुळे कुणाला डिस्टर्ब होईल असं करू नका. हालेलुया. ज्या दिवशी पौलुसनी प्रभू येशू ख्रिस्तांचा आवाज ऐकला, काय ऐकला? आवाज ऐकला. पौलुसनी प्रभूला बघितलं होतं का? तो प्रभूला भेटला होता का? पण त्याने आवाज ऐकला की तू मला त्रास देतोय. तो काय म्हणतो? तू मला त्रास देतोय. आणि पौलुसचं काय बोलणं होतं त्यावेळेस की मी तुला कधी त्रास दिला? आणि येशू काय म्हणतो? तू माझ्या लोकांना त्रास दिला म्हणजे तुम्हाला बोला ना तुम्ही. हा, अन्न खाल्लं नाही, अन्न नाही, आज उपवास सगळ्यांची. प्रेज द लॉर्ड. चर्चला येताना जर उपवास असेल तर उपवासामध्येच या. हालेलुया. पूर्ण दिवसाचा उपवास करून या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर ह्याचा अर्थ, जर प्रभू आपला परमेश्वर पौलुसला म्हणते की तू माझ्या लोकांना त्रास देतो म्हणजे तू मला त्रास देतो, मग आज तुम्ही ठरवलं पाहिजे मला त्रास देणारे मला त्रास देत नाहीत, ते स्वर्गातल्या देवाला त्रास देतात. मग तुमचं काम काय आहे? भांडणं करणे, वाद घालणे? तो बघून घेईल. युद्ध माझं नाही, युद्ध त्याचं आहे. पण जर तुम्ही भांडणं करताय, तुम्ही कोणाला तुच्छ लेखताय, तुम्ही कोणाचा अपमान करताय आणि तुम्ही लोकांबरोबर वादिवाद घालताय आणि तुम्ही जाऊन येशूला म्हणताय युद्ध तुझं आहे, तर दुष्ट आत्मे पण तुझ्याकडे बघून हसतील. हालेलुया. आलाच आहात येशूकडं. पूर्वी आपण बालके होतो, आता आपण मोठे होऊ. प्रेज द लॉर्ड. तुमचे पावलं तुम्ही बदलले पाहिजे आता. तुमची मार्ग तुम्ही बदलला पाहिजे आता. हालेलुया. आलाच आहात येशूकडं तर तुम्ही त्याला बघा. तो बघायचा आपल्याला नेत्र देतो, ऐकणारे तो कान देतो आणि त्याच्या संग बोलणारा आपल्याला मुख देतो. हालेलुया. ज्यांनी येशूकडे आले, येशूने ज्यांच्याकडे बघितलं, पुन्हा त्या संकटांना त्यांनी कधी बघितलं नाही. मग आज जर तुम्ही इथं आलेला आहात, तुमच्या घरातून तुम्ही इथे येऊन जर तुम्ही आज विश्वास कराल मी पुन्हा जाऊन मी त्या संकटांना बघणार नाही, सगळं नवीन असेल. माझ्यासाठी सगळं नवीन असेल. हालेलुया. आणि माझ्याकडे बघून लोक आम्ही येतील आणि येशूला स्वीकारतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूच्याला म्हणा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी जिवंत आहे. तुम्ही जिवंत आहात. प्रेज द लॉर्ड.
मेलेले ते जे थोड्या थोड्या गोष्टींवर रुसतात, भांडण करतात, तुच्छ लेखतात, प्रेज द लॉर्ड, दारू पितात, गुटखा खातात, सिगारेट पितात, परस्त्रियांकडे वाईट नजरेने पाहतात, ते कोण आहेत? ते मेलेले. जर तू येशूचे नियमशास्त्र पाळतो, त्याच्या नियमशास्त्रांवर रात्रंदिवस मनन करतो आणि ते घेऊन तू चालतो, तर तुझ्यामध्ये 1000% नवजीवन उतरून आलेले, नवजीवन उतरून आलेले. हालेलुया, नवजीवन उतरून आलेले. परमेश्वराने माझे थर बदललेले आहेत, परमेश्वराने माझी जागा बदललेली आहे. हालेलुया, परमेश्वराने मला हायर केलेले. मी गेल्या आठवड्यात बोललो होतो ना, जो खालचा आहे तो खालचे विचार करणार, जो वरचा आहे तो वरचे विचार चांगले विचार, खालचे विचार वाईट विचार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप लोकांचं म्हणणं आहे, मला काही लोक प्रश्न असं करतात, हाच एक जन्म आहे, ह्या जन्मामध्ये सगळं काही करून माणूस मारावा. प्रेज द लॉर्ड. मग तू नरकात जाणार. माझं म्हणणं असं आहे, वाईट सगळं सोडून सगळं चांगलं करावा, 100% स्वर्ग मिळणार. जगातल्या लोकांचं म्हणणं आहे, हालेलुया, एकच जन्म आहे तर एन्जॉय करून घ्यावा. मी असं म्हणत नाही, वाईट एन्जॉय करून घेऊ नका, चांगला एन्जॉय करा. कुणाला तरी मदत करा, प्रेज द लॉर्ड, कोणाचा तरी भांडण मिटवा, चांगले काम करा. येशूने चांगलं केलं तर तुम्ही चांगले करणार बना. फक्त म्हणू नका माझ्यातून ख्रिस्त दिसावा. हालेलुया, जर तू चांगले काम करतो तर लोकांना येशूच तुझ्यातून दिसणार, तू दिसणार नाही. पूर्वी मी लोकांना माझ्यातून दिसायचो, पण आता जर मी चांगला आहे तर माझ्यातून येशू दिसणार. प्रेज द लॉर्ड. आपण काढू लूक 7:11-17. लुकाचं पुस्तक 7वा अध्याय. विधवेचा मुलगा. कुणाचा मुलगा? विधवेचा मुलगा. प्रेज द लॉर्ड. हा पुढं. नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला. कुठल्या गावास? नाईन. नाईन एक गाव होतं. हालेलुया. आणि प्रभू येशू कुठे गेलेला आहे? नाईन म्हणून एक गाव आहे, त्या नगरामध्ये तो गेलेला आहे. पुढं. आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर गेला. हा, लोकसमुदाय होता, तो पण त्याच्या बरोबर गेला, आणि त्याचे शिष्य होते तेही येशू बरोबर गेले. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला. तो कुठं पोहोचला? गावाच्या वेशीजवळ. गावाची जी वेशीची कमान आहे, हालेलुया, त्या कमानापाशी कुठे गेला येशू? पोहोचला. तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. प्रेज द लॉर्ड. कोणाला नेत होते बाहेर? मृत माणसाला. म्हणजे मेलेला व्यक्ती आहे, आणि त्याला पुरण्यासाठी काय करते? ते आता घेऊन जाते. हालेलुया. पुढं. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती. ती विधवा होती, आणि त्या स्त्रीला तो एकुलता एक मुलगा होता. आणि त्या गावात पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. किती लोक होते तिथं? पुष्कळ लोक होते. हा. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला. काय आला? प्रभूला तिचा कळवळा आला. त्याला तिच्याकडे बघून वाईट वाटलं. आज तुमच्याकडे बघूनही देवाला वाईट वाटते. प्रेज द लॉर्ड. पुढं. व तो तिला म्हणाला, रडू नकोस. काय करू नकोस? रडू नकोस. आज परमेश्वर कुणाला तरी म्हणते, रडू नकोस. आज त्याची इच्छा आहे तुझे तो अश्रू पुसणार. त्याची इच्छा आहे तू ह्याच्या पुढे रडणार नाही. हालेलुया. रडत बसण्याच्या ऐवजी येशू संग बोलणारे बना. पुढं. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला. कशाला स्पर्श केला? तिरडीला स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी उभे राहिले. हा. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. तिरडी होती, खांदेकरी होते. येशूने थांबवलं आणि त्या तिरडीला स्पर्श करून म्हटला की, हे मुला, मी सांगतो, उठ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आज येशू तुमच्या जीवनामध्ये उतरून आलेला आहे. आता त्याची इच्छा नाही तुम्ही मारावे, त्याची इच्छा नाही आता तुम्ही तेच जीवन जगावं, त्याची इच्छा नाही हालेलुया तुम्ही दुसऱ्याला तुच्छ लेखावं, त्याची इच्छा नाही की तुम्ही तेच वाईट काम करत बसावं. आता त्याची इच्छा तुमच्यासाठी एकच आहे की तो माझ्यासाठी आलाय, तर इथून पुढे मी त्याचं जीवन जगत. इथून पुढे तू प्रभू येशू आमच्या संग राहणार आणि आम्ही तुझं जीवन जगणार. हालेलुया. पण आज लोक परमेश्वराकडे तर आलेत खरे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराकडे तर आलेत खरे, पण येशू नको त्यांना. बाकी सगळं येशूकडनं पाहिजे. आशीर्वाद येशूकडनं पाहिजे, भरभराट येशूकडनं पाहिजे, घरामध्ये सुख शांती येशूकडनं पाहिजे, पण त्यांना येशू नको. प्रेज द लॉर्ड. काही लोक तर आहे ना, लपून छपून प्रेयर करतात. हालेलुया.
एक एक व्यक्ती होता आणि तो व्यक्ती मला काय म्हटला, दुपारच्या वेळेस आमच्या घरी येऊन प्रार्थना करा, कारण आमच्या आजूबाजूला दुपारचं कोणी नसतं. माझा प्रभू तेवढा लहान आहे का, हालेलुया, की त्याला लोक लपवून ठेवतील? जर येशूने काम केलेलं आहे तर लोकांमध्ये येशूला दाखव. हालेलुया. आणि माझा प्रभू लपून छपून काम नाही करत. हालेलुया. तो लोकांमध्ये चमत्कार करतो, तो लोकांना दाखवून देतो. हालेलुया. माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. मी असं म्हणत, मी दुसऱ्यांना पाडायचा प्रयत्न करत नाही, कारण माझ्या देवाची ती जागा आहे की मी दुसऱ्यांना पाडल आणि त्याला बसवल. ऑलरेडी तो त्या जागेवरती बसलेला आहे, तिथून मी दुसऱ्यांना कोणाला पाडू शकत नाही. परमात्मा सगळ्यांच्या वरती आहे. हालेलुया. तुमचं आणि माझं कनेक्शन डायरेक्ट परमात्मा बरोबर आहे. खूप लोकांनी त्याला शोधलं पण तो कुणाला सापडला नाही. हालेलुया. पण आज तुमच्या आणि माझ्या संगत तो परमात्मा आहे. हालेलुया. हालेलुया. आज तुमची प्रार्थना पाहिजे. आलाच आहेस तर सगळं बदल. आलाच आहेस तर माझं जीवन बदल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज विश्वास लोकांचा कच्चा आहे. लोक मागतात, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. मी येशूला खूप वर्षांपासून ओळखतो, मी येशूला खूप वर्षांपासून मी येशूमध्ये. हालेलुया. हालेलुया. मी म्हणतो जो आज येऊन बसलेला आहे ना, जर त्याने आज येशूला स्वीकारला आहे ना, जर तो आज येशूचा हात धरून चालण्यासाठी तयार आहे ना, तो खरा येशूचा शिष्य आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी करूच नका. हालेलुया. येशू तुमची साक्ष दिला असं तुम्ही काम करा. आपण देणारी साक्ष कदाचित व्यर्थ ठरेल. हालेलुया. पण कोणतरी माझ्या वतीने साक्ष देते, ती माझी साक्ष खरी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनी शपथ घेतली होती, पुढे हात करून. मी प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये उभा राहून मी आज शपथ घेतो, इथून पुढे मी एकही रविवार बुडवणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी येशूला मागितलं होतं, मला मिळालं नाही. तू येशूच्या सानिध्यामध्ये येऊन बसून शपथ घेतली होती, तू ती शपथ पाळली का? हालेलुया. येशूची अपेक्षा होती, इच्छा होती की तू कुणाला तरी जाऊन स्वार्थ सांगावं, कुणाला तरी जाऊन त्याला दाखवावं. हालेलुया. पण तू दाखवलं का लोकांना? तू मरत होता त्याच वेळी येशू तुझ्याकडे आला आणि तुला नवं जीवन दिलं. आज त्याची इच्छा अपेक्षा काय तुझ्याबद्दल, की तू ही कुणाला तरी नवं जीवन देणारा बनावा. हालेलुया. आज प्रभूने त्या एकट्या व्यक्तीला उठवलेलं नाहीये मरणातून, आज त्या प्रत्येक व्यक्तीला देवाने उठवलेलं आहे, ज्यांनी हे वचन वाचलेलं आहे, ज्याच्या कानावरती हे वचन गेलेलं आहे. मी येशूमध्ये मेलेलो नाही, मी येशूमध्ये सार्वकालिक जीवन मिळवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गावामध्ये येशू गेला होता, त्या गावामधनं एक तिरडी चालली होती. त्या तिरडीवरती एक मनुष्य होता, तो पूर्णपणे मेलेला होता आणि त्याची आई रडत होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरातलं कोण मेल्यानंतर न कोण रडत नाही असं कुठं आहे का? प्रत्येकाच्या घरामध्ये कुणी ना कुणी मेलं, कितीही वयस्कर मरू द्या तरी लोक रडतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण इथं त्या व्यक्तीचा, त्या स्त्रीचा, त्या बहिणीचा जवान मुलगा मेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती काय करत आहे? ती रडत आहे. आणि येशू तिच्याकडे बघून त्याला कळवळा आला की मी नवजीवन देण्यासाठी आलेलो लोकांना. प्रेज द लॉर्ड. पण त्या काळातही लोक येशूला ओळखण्यासाठी तयार नव्हते. ह्या काळातही येशूला ओळखण्यासाठी लोक तयार नाहीयेत. प्रेज द लॉर्ड. कधीच असं म्हणू नका मी येशूला खूप जवळनं ओळखतो. प्रभू, मी जेवढं तुझ्या जवळ येते तेवढं माझ्यासाठी कमी आहे. हालेलुया. स्वर्गामध्ये बसून पृथ्वीवर पाय ठेवणारा परमेश्वर मी त्याला ओळखतो. स्वर्गात माझ्यासाठी ह्या धर्तीवरती उतरून आला, मी त्या परमेश्वराला ओळखतो. ती खरी ओळख तुमच्या आणि त्याची पाहिजे. कितीही संकट येऊ द्या, मी संकटांना घाबरणार नाही, कारण माझ्यासाठी सगळ्या संकटांवर त्याने रक्त पाडलेले, माझे सगळे संकट त्याने त्याच्या पायाखाली घेतलेले. हालेलुया. मी कुठल्या संकटांना बघणार नाही. युद्ध माझं नाही, युद्ध माझ्या देवाचं आहे. हालेलुया. वैरी माझ्या संग भांडणं करतात, पण ते माझ्या संग भांडणं करत नाही, ते जिवंत देवासंग वाद घालतात. कारण पौलुसला येशू काय म्हणतो? तू मला छळतो. आणि पौलुस म्हणतो मी तुला कधी छळलं? तू माझ्या लोकांना छळतो म्हणजे तू मला छळतो. आज तुम्ही बोललं पाहिजे, प्रभू मला कोणी त्रास देत नाही, पण जर कोण असेल मला त्रास देणारा तर तो मला नाही, तो तुला त्रास देतो. बदल त्याला येशूच्या नावाने. कारण सगळ्यात मोठी आज्ञा काय आहे बायबलमध्ये? तुझ्या वैऱ्यांना तू माफ कर आणि त्यांच्यासाठी प्रार्थना कर आणि त्यांना येशूच्या नावाने ब्लेस कर. माफ करायचे तुम्हाला वैऱ्यांना. हालेलुया. सगळ्यात मोठा माफ करणारा आहे. सगळ्यात मोठा कोण आहे? माफ करणारा. आणि त्याच्यापेक्षाही मोठा माफी मागणार आहे.
जो माफ करत नाही ना त्याला वाटतं ना की मी खूप मोठा आहे. ऍक्च्युली तो सगळ्यात खाली पडलेला आहे. ज्या वेळेस प्रभू येशू 12 शिष्यांचे पाय धुवत होता त्यावेळेस 12 शिष्यांना माहित पडलं की आपण कुठल्या जागेवर आहे. खालचे लोक खालचा विचार करणार, वरचे लोक वरचा विचार करणार. पण ज्या वेळेस त्यांनी येशूचं जीवन बघितलं, ज्या वेळेस त्यांनी येशूला जवळनं ओळखलं, त्यावेळेस त्यांचे विचार खालचे विचार नव्हते, त्यांचे विचार वरचे विचार होते. एकमेकांना ते हायर करत होते. येशूला ओळखायच्या आधी एकमेकांना ते पाडायचा प्रयत्न करत होते. त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू होतं. पण ज्यावेळेस त्यांनी जवळ येशूला ओळखलं त्यावेळेस ते एकमेकांना पाडत नव्हते, एकमेकांना ते उंच करत होते. एकमेकांना मान सन्मान देणारे बना. खऱ्या येशूच्या चर्चमध्ये, खऱ्या चर्चमध्ये कधीच कॉम्पिटिशन नसावं. एकमेकांना खाली पाडणारे आत्मे नसावे. हालेलुया. जो एकमेकांना उंच करतो ती खरं चर्च आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण काढू मत्ते 18:24 ते 34. परत वाच. आणि तो हिशोब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्यावरती आहे थोडस 2 वचनांना आधी. 1:22. येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासांपासून हिशोब घ्यावा असे वाटले. कुणापासून हिशोब घ्यावा? दासांपासून हिशोब घ्यावा. प्रेज द लॉर्ड. कोणाला वाटत आहे हिशोब घेण्याची इच्छा कोणाच्या मनामध्ये जागलेली आहे? राजाच्या. बाजूच्याला म्हणा राजाच्या. हा, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलाच आहात तर झोपू नका, आलाच आहात तर ऐका, डोळे उघडे ठेवा आणि कान लावून ऐका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे बघा, माझ्याकडे बघा, तुम्हाला येशू समजल. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं. आणि तो हिशोब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. किती मोठा कर्जदार होता तो? लक्षावधी रुपयांचा कर्जदार होता आणि त्याच्याकडे देणं खूप होतं मोठं. हालेलुया. बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे? ज्याच्या अधिक पाप आहेत त्याला जास्त माफी मिळाली का ज्यांनी कमी पाप केले त्याला जास्त माफी मिळाली? ज्याचे अधिक पाप होते ज्याला माफी दिलेली आहे त्याला खरा येशू कळतो. ज्याची थोडी क्षमा झालेली ना तो लवकर येशूला ओळखत नाही. हालेलुया. मी जास्त पाप केलं होतं, मी मरणाच्या दारामध्ये होतो, त्याच वेळेस माझ्याकडे येशू आला आणि मला वाचवलं, तर मी येशूला ओळखणार. हालेलुया. आज लोक येशूकडे आले, फक्त त्यांच्या मुखावरती येशू आहे, अंतःकरणामध्ये ते जगामध्ये आहेत. अंतःकरणामध्ये त्यांचं जग आहे. हालेलुया. पण खरा विश्वासणारा कोण आहे? तुम्ही इथं आलात पण तुमच्या हृदयामध्ये जग नाही तर येशू आहे. हालेलुया. जगाकडे बघताना तुम्ही जग नाही बघत. हालेलुया. जगाकडे बघताना तुम्ही काय बघता? तुम्हाला सांगू, मला ह्यांना बदलायचंय. पण आज विश्वासणारा काय करत आहे? जगाकडे बघून आज विश्वासणारा स्वतः जगासारखा बदलत आहे. लोकांना काय वाटतंय जसं जग चाललंय ना तसं मी पण चालणार. आज लोक येशूचं नाव घेण्यासाठी लोकांमध्ये लाजत आहेत. प्रेज द लॉर्ड जर कुणाला केलं लोकांमध्ये प्रेज द लॉर्ड तर म्हणतात नका करू प्रेज द लॉर्ड. का? कारण हे माझे नातेवाईक माझ्या संगत आहे, हा माझा मित्र माझ्या संगत आहे. पण प्रभू येशू स्वतः काय म्हणतो? जर तुम्हाला जगामध्ये स्वीकारतो तर मी माझ्या पित्यासमोर मी तुला स्वीकारेल. पण आज लोक आहेत ना चर्चमध्ये फक्त येशूचे आहेत. ह्या चर्चच्या बाहेर जाऊ द्या, ते येशू सारखे नाही. पण पुन्हा ते त्यांचं जीवन जगण्यासाठी, तेच जीवन जगण्यासाठी ते तयार आहे. हालेलुया. पण प्रभू येशूची इच्छा काय आहे? मी तुला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले तर इथून पुढे तू माझ्यासारखं जगला पाहिजे, तुझ्यातून मी दिसलो पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूची इच्छा आहे. हालेलुया. आता मला पण मुलं आहेत, तुम्हालाही मुलं आहेत. हालेलुया. कोणाला आवडेल की त्यांचा मुलगा त्यांच्या समोर वाईट कामं करेल? तुमच्यामध्ये किंवा माझ्यामध्ये तो आत्मा आहे का की माझे मुलं वाईट काम करतात आणि मी आनंद करेल? प्रेज द लॉर्ड. मला नाही आवडणार माझा जर मुलगा माझ्यासमोर सिगारेट पिते, माझा मुलगा माझ्यासमोर दारू पिते. प्रेज द लॉर्ड. माझा मुलगा माझ्यासमोर वाईट कृत्य करत आहे, वाईट परस्त्रीकडे बघून वाईट नजर टाकत आहे. मला नाही आवडणार. समजते तुम्हाला? जर मी माझ्या मुलांना जर मी हे करताना पाहिलं तर मी कसा होईल? मी खिन्न होईल, मी दुःखी होईल, माझ्यातला उत्साह निघून जाईल. तो परमेश्वर स्वर्गामध्ये विराजमान आहे. ह्या धर्तीवरचा प्रत्येक खडा ना खडा, छोट्यातला छोटा खडा तो पाहत आहे. त्याचं लक्ष जर तुमच्यावर लागलेलं आहे, जर तुम्ही वाईट कामं करता त्यावेळेस त्याला आवडत असेल, तो आनंद करत असेल, तरीही तो क्षमा तुम्हाला करण्याची ताकद ठेवतो. तरीही त्याने तुमच्यासाठी रक्त सांडलं.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, चांगलं काम करण्यासाठी तर कुणीही रक्त सांडेल, पण तुम्ही वाईट होते त्याच्या आधीच त्यांनी तुमच्यासाठी रक्त सांडलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला मंडळी? जर तुम्ही आणि मी जर चांगले असतो तर कुणीही आपल्यासाठी रक्त सांडेल, पण तुम्ही आणि मी आधीच ऑलरेडी वाईट कामांमध्ये अडकलो होतो, त्याच वेळेस त्याने आपल्यासाठी रक्त सांडलं. तो किती महान परमेश्वर असेल, तो किती महान मोठा परमेश्वर असेल, स्वर्गामध्ये बसून हालेलुया या धर्तीवरती तो पाय ठेवणारा परमेश्वर. आपण त्याला बघूही शकत नाही, त्याच्यासमोर आपण एक वाफ आहेत. तो आपल्यावर प्रेम करतो. त्याच्या नजरेमध्ये 1000 वर्ष एक दिवस प्रमाणे आणि एक दिवस त्याच्या नजरेमध्ये 1000 वर्षांप्रमाणे. त्या परमेश्वराला मी आणि तुम्ही ओळखता. मनुष्याने घमंड करावा नाही. हालेलुया. बायबल म्हणतं, माती तुझी स्तुती करेल काय, ती तुझे सत्य प्रगट करेल काय. तरीही लोक हे वचन ऐकूनही लोक ओळखूनही लोक पाप करत आहेत. मी ह्याला माफ करणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी 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 जे वचन सांगते हे जगासाठी नाहीये, हे विश्वासणाऱ्यांसाठी आहे. हालेलुया. लोकांनी सांगावं नाही, मी खूप वर्षापासून येशूकडे येतो आणि येशूला ओळखतो. तुझ्या कृतीतून ते दिसलं पाहिजे, तुझ्या कामातून ते दिसलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ज्याला वाजवण्याचं काम मिळालेलं आहे तो सगळ्यात आधी इथं आला पाहिजे. ज्याला झाडण्याचं काम मिळालेलं आहे तो त्याच्यापेक्षाही जास्त आधी आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी नाही, पण परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणार. हालेलुया. माझं काम नाही कोणाचा हिशोब घेणं. लोक स्वार्थी आहेत, फक्त येशूकडे काहीतरी मिळवण्यासाठी येतात आणि त्यांच्या येशूकडे मिळालं की ते निघून जातात. मग तुम्ही तसे बनू नका. हालेलुया. तुम्ही यहूदा इस्करियोत सारखं बनू नका. हमेशा पैशांवर प्रेम, पैशांवर प्रेम, पैशांवर प्रेम. ज्यावेळेस येशूसाठी काहीतरी करण्याची बारी येते ना, त्यावेळेस तुम्ही तुमचा हात रिकामे करा. बघा, स्वर्ग तुमच्यासाठी काम करेल. मला की 3-10 प्रमाणे आशीर्वाद तुमच्या घरामध्ये उतरतील. हालेलुया. परमेश्वराकडनं अपेक्षा ठेवतो, मला लाख रुपये पाहिजे, मला हजारो रुपये पाहिजे. आणि ज्यावेळेस परमेश्वराला देण्याची बारी येते त्यावेळेस तो चाळून चाळून 10 रुपयाची नोट, फाटलेली नोट तो काढतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणतो, मी परमेश्वराला खूप वर्षांआधीपासून ओळखतो. हालेलुया. परमेश्वर आपल्या बाजूने उभा राहील असं तुम्ही काम करा. चुकीचं काम करणाऱ्या बरोबर देव कधीच नाही. मी वाईट काम करतोय आणि माझ्या संग देव आहे, कधीच नसणार. जिथं पाप आहे तिथं येशू आहे, तिथं येशू कधीच नाहीये. हालेलुया. जिथं चांगलं आहे, हालेलुया, तिथं येशू आहे. तू येशूला पण धरशील आणि तू पापाला पण पकडशील, कुठंच येशू नाहीये. आज कितीतरी लोकांच्या जागा देवानी काढलेल्या आहेत, पण ती सेवा करत आहेत. त्यांना वाटतं की अजूनही अभिषेक आमच्यावर आहे. ती शाऊल सारखं जीवन जगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बनायचंच आहे तर दावीद बना. आज लोक आज समजा, आता मी जर पवारताईंना म्हटलं, पवारताई तुम्ही माझ्या चर्चला येत आहे तर तुम्ही इथलंच वचन ऐकणार, तुम्ही दुसऱ्याकडे बिलकुल जायचं नाही, तर माझ्यामध्ये पवित्र आत्मा कुठंच नाही. आणि मी अजून दुसरा विषय बोललो पवारताईंना, ते आपल्या चर्चला येत नाहीत तर त्यांच्यासोबत तुम्ही बोलायचं नाही, माझ्यामध्ये पवित्र आत्मा कुठंच नाही. प्रेज द लॉर्ड. नाही तर तुमच्यावर पवारताई श्राप येतील. त्या लोकांसंग बोलायचं नाही, त्यांच्या चर्चलाही तुम्ही जायचं नाही. हालेलुया. तर माझ्यामध्ये पवित्र आत्मा कुठंच नाही. पण जर मी माझ्या मंडळीला सांगत आहे, हालेलुया, जे चांगले आहेत त्यांचं तुम्ही बिंदास ऐका. माझा देव सांगतो, वैरांवर ही प्रेम कर. मी कोण आहे? हालेलुया. जो येशूला ओळखतो, येशूपासून त्याला दूर करणारा. येशूने सर्वांवर प्रत्येकावर समान रक्त सांडलेले. जगावरही सूर्य प्रगट होतो आणि विश्वासणाऱ्यांवर पण सूर्याचा प्रकाश पडतो. तुम्ही आणि मी कोण आहे भेदभाव करणारे? हालेलुया. मग पवारताई घाबरणार, ब्रदर बोलले ते खरं असेल, मग मी ह्यांच्या संग नातेसंबंध तोडतो. आता ही सेवा खरी आहे, ह्या सेवेमध्ये देव आहे. मी त्या येशूला ओळखतो, ते येशू मला म्हणतो तुझ्या वैराला क्षमा कर. मी त्या देवाचा हात धरून चालते. हालेलुया. जो येशू म्हणतो तुझ्या वैराला माफ कर, त्यांना तू ब्लेस कर. हालेलुया. मग मी कोण आहे म्हणणारा की ते त्या आपल्या चर्चला येत नाहीत तर त्यांच्या संग बोलू नका, माझी सेवा खोटी. तुम्ही सगळ्यांबरोबर बोला, तुम्ही सगळीकडे जाऊन बसा, तुम्ही सगळ्या पास्टरांना ऐका. मी तो व्यक्ती नाहीये की ह्याला बोलू नका, त्याच्याकडे जाऊ नका. मला देवानी खरं काम करण्यासाठी निवडलेले, खोट्या कामासाठी निवडलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. जो येशूला ओळखतो ते लोकांना थांबवणार नाही. मी म्हणतो चर्च बुडवू नका. इथं नाही यायला जमलं तरी तुम्ही जवळ कुठेतरी जाऊन बसा. मी तो व्यक्ती नाही, तुम्ही माझ्याकडे नाही आले तर मी रुसल. बिंदास जा. तुम्हाला असं वाटतंय की बाबा इथं चांगलं, इथं मला ऐकायचं, तुम्ही बिंदास जा. पण जा, चर्च बुडवू नका.
चर्च बुडवणं, आशीर्वाद गमावणं. समजते तुम्हाला? मी असं नाही म्हणणार तुम्हाला, हॅलो नितीन भाऊ कुठे आहे तू, तो म्हणणार अरे शंकर मी इकडे इकडे येऊन बसलोय वचनांना ऐकायला. मी लगेच त्याच्यावरती असं नाही म्हणणार अरे काय तू आपल्या इथे यायचं ना. नाही, गेला होतास ना तू, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. गेला होतास तर जा जा, पण थांबू नको घरामध्ये. हालेलुया. कारण काय करते शैतान, आशीर्वाद चोरते. आज आज लोकांना आहे ना जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं वचनांना तुम्ही मिळवा, वचनांना तुम्ही कमवा. प्रेज द लॉर्ड. आज लोक पैसे कमावण्यामध्ये व्यस्त आहेत, बरोबर? आज लोक पैसे कमावण्यामध्ये व्यस्त आहेत, पण खरे विश्वासणारे वचन कमावण्यामध्ये व्यस्त पाहिजे. हालेलुया. खरे विश्वासणाऱ्यांना वचन पाहिजे. हालेलुया. मला 2 रुपये कमी भेटतील, इट्स ओके. माझा देव जे 100 रुपये माझ्या गेल्या महिन्यामध्ये होते त्याला देव बरकत देईल. हालेलुया. त्याच्यामध्ये परमेश्वर बरकत उतरवून आणील. माझ्यामधून खोटं नाही, माझ्यामधून चांगलं निघल. मी कोणी लोकांना थांबवणारा? मी त्या दिवशी रुसतो ज्या दिवशी लोक म्हणतात ना आम्ही घरी येत. मला त्या दिवशी वाईट वाटतं. हा घरी काय? हालेलुया. जवळ जा, आपण येशूकडे जा. कुठेही जा, आपण येशूकडे जा. वचन सांगणारा येशूचा जर आहे तर त्याला तुम्ही ऐका. जिथं येशू आहे, जिथं येशूचं वचन आहे तिथं प्रभू पण आहे. आज लोकांना बांधून ठेवलेले काही चर्चमध्ये. तुम्ही ह्याला ऐकाल तुमच्यावर श्राप येईल, तुम्ही त्याच्या संग बोलाल तुमच्यावर श्राप येईल. खोटी ती सेवा, खोटा आहे तो शिक्षक, खोटा आहे तो आत्मा. हालेलुया. सेवकाचं लक्ष लोकांच्या पैशांवर कधीच नसावा. आज काही खरं नाही. आज विश्वासणाऱ्यांच्या विरोधामधले वचने. प्रेज द लॉर्ड. खऱ्या सेवकांचं लक्ष परमेश्वराकडे असावा, त्याच्या अभिषेकाकडे असावा, त्याच्या अनुग्रहाकडे असावा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा खरा सेवक परमेश्वराकडे बघतो ना त्यावेळेस परमेश्वराकडनं त्याला शिक्षण मिळतं आणि मग तो मंडळीला तेच शिकवतो जे येशू बोललेला आहे. नाहीतर मी टार्गेट केलं, समजा मी म्हणलो आता समोरनं तुम्ही वचन ऐकताय, मी इथून बोलतोय आणि मला असं आढळलं बाबा माझ्या नजरेत हा चुकलाय आणि मी जर इथून टार्गेट करतोय तर माझी सेवा खोटी. वचनातून कुणालाही टार्गेट करणं चुकीचं आहे. वचनातून कुणाला तरी मारणं चुकीचं आहे. आणि लोक आज काय करत आहे, वचन मोडून तोडून शिकवते. आणि बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे, जे आहे तेच सांग, त्याच्यात एकही काना मात्रा सुद्धा काढू नको, एकही शब्द त्याच्यातला गाळू नको, नाहीतर तू श्रापित आहेस. पण आज उलट झालेलं आहे. आज लोकांना घाबरवतं ते. तुम्ही दशमांश नाही ना दिला, तुमच्यावर श्राप येतील. आजपर्यंत कुणावर आला? प्रेज द लॉर्ड. आम्ही दशमांश देत पण नाही आणि आम्ही दशमांश घेत पण नाही. जे लागतंय ते आम्हाला मंडळी पुरवणार. प्रेज द लॉर्ड. ज्याला देवाने ओझं घातलं, हा बाबा माझ्या खिशामध्ये एवढेच मला देवाने द्यायला सांगितले तर मी ते देणार, परमेश्वराच्या कामासाठी देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण खऱ्या सेवकाचं लक्ष लोकांच्या पैशावर नसावा. आणि लोक मग खरा आरसा दाखवून दिला की लोक चिडतात. माझा परमेश्वर एली बरोबर पण बोलत होता आणि तोच परमेश्वर शमूएल बरोबर पण बोलत होता. शमूएलला म्हणतो एलीला सांग मी तुझी सेवा बंद करणार आहे. एक व्यक्ती होता, मला काही वर्षांपूर्वी काय म्हटलं माहितीये, देवसेवकांबरोबर बोलतो, शिष्यांबरोबर लगेच बोलत नाही. मग शमूएल कोण होता? शमूएल एलीचा शिष्य होता. पण एलीने पाप केलं तर परमेश्वराने शमूएलला बोलला, मग जर मी जर पाप केलं तर मला माहित नाही देव तुमच्यापैकी कुणाला बोलेल, पण बोलल परमेश्वर. ज्यांनी देवाचं ऐकणं बंद केलेलं आहे परमेश्वर त्याच्या संग कुठल्याही शब्दांनी बोलल, कुठल्याही व्यक्तीद्वारे बोलल. हालेलुया. मी खरं सांगतो, प्राणी पण तुमच्यासाठी बोलतील. जर ते मनुष्यांचं नसेल ऐकत तर प्राण्यांना देव बोलण्याची ताकद देईल. बायबलमध्ये गाढवं सुद्धा बोललेत. हालेलुया. माझ्या देवाला अशक्य असं काहीच नाही. जो तू पाप करतोय आणि तू ऐकत नाही तर देव तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बोलल. देव तुम्हाला सहज असं सोडणार नाही. आलाच आहात तर तो तुम्हाला पकडल आणि बनवल. प्रेज द लॉर्ड. ते सोडणार नाही तुम्हाला. एक वेळेस जन्मदाती तुला सोडून देईल, जिने जन्म दिलाय ना ती तुला सोडून देईल, पण मी तुझा देव तुला सोडणार नाही आणि त्यागणार नाही. मी तुला सोडणार नाही. हालेलुया. तू माझ्या तळ हातावरती मी तुला घेतलेले, मी तुला सांभाळणार आहे. हालेलुया. मी तुझं रक्षण संरक्षण करणार आहे. मी काही वर्षांपूर्वी रडत होतो, मला सगळ्यांनी सोडलं. प्रभू म्हणतो मी तुला सोडलेलं नाही. उठ कमर कस आणि माझं काम करायला सुरू कर. प्रभू मी काय करू तुझं काम? हालेलुया. तू नाही करणार आहे, मी तुझ्या शरीराचा उपयोग करून घेणार आहे.
तू थोड्या दिवसांपूर्वी प्रार्थना केली होती, ह्या पात्राचा योग्य असा उपयोग करून घे. ती वेळ आलेली की मी तुझा उपयोग मोठ्या प्रमाणात करून घेणार आहे. हालेलुया. हा, वाचते. त्याच्याकडे फेड करण्याकरता काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले आणि त्याचं जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. आता त्याला काय त्याच्यावरती म्हणजे राजाने काय सांगितलेलं आहे की जे तुला द्यायचं आहे ते तू दे, नाहीतर तुझ्या पत्नीला तुझ्या मुलांना इथं चाकरी करण्यासाठी जोपर्यंत फिटणार नाही तोपर्यंत आम्ही इथं राबवून घेणार. आणि त्या काळामध्ये प्रथा होती, हालेलुया, जे कोणी कोणाचे पैसे नाही देणार तर काय करायचं, तोपर्यंत त्याची चाकरी करायची जोपर्यंत तो पैसा फिटणार नाही. हालेलुया. आणि पुढं, तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागवून घ्या म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. त्या दासाने काय काय म्हणत होते, दास मला वागवून घ्या, माझ्या परिवाराला नका घेऊ, मी तुमचं सगळं फेडल, मी तुमच्या इथं कष्ट करल, मी तुमच्या इथं माझ्या रक्ताचं पाणी करल. हालेलुया. पण मला तुमच्या इथे एकट्याला वागवून घ्या, माझ्या परिवाराला ह्याच्यामध्ये घेऊ नका. तो काय करत आहे, तो रडत आहे. हालेलुया. तो रडत आहे. मग त्या राजाला काय झालं, त्याचा कळवळा आला. काय आला, कळवळा. काय आला, कळवळा. वाईट वाटलं त्याला. खरंच ह्याचं वाईट दिवस आहे त्याच्यावर. इट्स ओके, नो प्रॉब्लेम, चल मी तुला माफ करतो. तर राजा काय म्हटला, मी तुला माफ करतो, चल तुझ्यावर जे देणं होतं ते सगळं माफ. राजाने काय केलं, त्याला माफ. आज येशूने काय केलं तुम्हाला आणि मला, पण तुम्ही कुणाला हृदयापासून माफ केलंय का? प्रेज द लॉर्ड. खऱ्या येशूला ऐकणारे लोक, विश्वासणाऱ्यांनी आज कुणाला माफ केलंय का? पवित्र परमेश्वर जो स्वर्गामध्ये विराजमान आहे, हालेलुया, सगळ्या गॅलेक्सी अख्खी पृथ्वी त्याच्या हातावरती आहे, तो आपल्याला क्षमा करतो. पण आपण कुणाला क्षमा केलंय का? तो काय म्हणायचा प्रयत्न करत आहे. एक राजा होता आणि त्या राजाकडं एक व्यक्ती होता, त्याच्याकडं खूप कर्ज होतं आणि तो राजा त्याला म्हणतो, तुला हे फेडायचंय तर तुझ्या कुटुंबाला मी माझ्याकडे वागवून घेणार आहे. तो रडत आहे, तो म्हणत आहे, माझ्याकडे द्यायला काहीच नाही, मी तुमच्या इथं नोकरी करतो, जोपर्यंत ते फिटत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढं, तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले. सोडलं. दया आज तुमच्यावर आणि माझ्यावर काय उतरलेली आहे, दया. थोडेच लोक ओळखतात, माझ्यावरती प्रेम देवाचं उतरून आलेलं आहे. त्यांनी मला इतक्या मोठ्या अपराधांपासून क्षमा केलेले, मी किती मोठा अपराधी होतो, मग मी कोण आहे कोणाकडे बोट लावणारा, मी कोण आहे कोणावर तरी बोट लावणारा, मी कोण आहे कोणाला तरी दोष लावणारा. दोष लावायचं काम दुष्ट आत्म्यांचे, देवाच्या लोकांचं नाही. समजते? प्रेज द लॉर्ड. दोष लावायचं काम माझं नाही. हालेलुया. परमेश्वर बघून घेईल. जर कोण तुला त्रास देत असेल तर परमेश्वर बघून घेईल, जर कोण तुला छळत असेल तर देव बघून घेईल. काही दिवसांपूर्वी मला खूप त्रास झाला, पण देवाने सगळ्यांना बघून घेतलं. युद्ध माझं नव्हतं, युद्ध देवाचं होतं. सिद्ध मी नाही झालो, देवाने मला सिद्ध केलं. सिद्ध व्हायला जाऊ नका. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला त्यांच्या समोर सिद्ध करेल. तुम्हाला लोक खोटे ठरवतील, जर तू खरा आहे तर अख्खं स्वर्ग तुझ्यासाठी युद्ध करत. युद्ध करणं तुझं काम नाही, तुझं काम फक्त हे चालवणे. हालेलुया. माझा देव तलवार चालवल. जर मी वचन चालवतोय तर देव माझा तलवार चालवल. जर मी देवाच्या आज्ञेमध्ये चालतोय तर माझा देव युद्ध करल. मी जर शांत आहे तर माझ्या वतीने देव बोलल. रोमकारांस 8:31 वचनामध्ये स्वतः परमेश्वर पौलुसद्वारे म्हणतो, जर देव तुझ्या पक्षात आहे तर तुला कोणाची भीती. हालेलुया. घाबरू नका. तुमच्या वतीने कोणतरी उभा आहे. तुमच्या वतीने तो उभा आहे ज्यांनी सगळं मुखाने बनवलेले. तो फक्त बोलत होता आणि सगळं काही बनत होतं. तो फक्त बोलत होता आणि सगळं काही उपजत होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही उत्पत्ती 1:1 मध्ये पाहिलं तर पृथ्वी कशी होती, आकारविरहित होती, शून्य होती. परमेश्वराचा आत्मा त्याच्यावरती होता, काहीच नव्हतं. पण ज्या वेळेस आत्मा बोलायला लागला त्यावेळेस सगळं काही निर्माण होत होतं. आज तुमच्या जीवनामध्ये शून्य असेल, आज आत्मा बोलन आणि सगळं काही येशूच्या नावाने बनल. तुम्ही घाबरू नका. तुम्हाला कोणी शून्य बोललेलं आहे, देव तुमच्यासाठी अंक बनल. हालेलुया. पुढं, त्याचे कर्ज सोडून दिले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. आता बघा, ज्याला माफ केलंय, जो व्यक्ती आहे ज्याने माफी मागितली त्याला माफ केलं का राजाने, तो राजा काय म्हटला, मी तुला क्षमा केली, जा आता तू जा. राजाची अपेक्षा काय होती राजाची,
मी ह्याला माफ केलंय ना, तर आता ह्यानी पण कोणाला तरी माफ करणार बनावं. पण हा काय करते, बाहेर जाऊन हा दुसऱ्याची गचुंडी पकडते, दुसऱ्याचा गळा आवळते. आज आज विश्वासणारे तेच करते. तुम्हाला आणि मला येशूने माफ केलंय. हालेलुया. तुम्हाला आणि मला देवाने मृत्यूच्या दारातून बाहेर आणलंय. हालेलुया. तुम्हाला आणि मला त्याचा हात धरून त्यांनी वाचवलंय. आज आपण ओळखतो मी येशूद्वारे जीवन पावलेलो आहे, पण मी काय करते, मी दुसऱ्यांचा गळा आवळते. पण माझ्या देवाची इच्छा काय आहे? हालेलुया. मी तुला वाचवलंय, तर तू अनेकांना वाचवणारा बनव. हालेलुया. येशूची इच्छा काय आहे? जो एक विधवा स्त्री आहे, तिच्या मुलाला देवाने जिवंत केलेले, आता त्याची अपेक्षा काय आहे त्या मुलाकडनं आणि त्या स्त्रीकडनं? आता तुम्ही पण कुणाला तरी जीवन देणारे बना. मी मरत होतो, आपल्यामध्ये अनेक जण मरत होते. हालेलुया. देवाने आज तुम्हाला वाचवलेला आहे, तर देवाची इच्छा आहे तुम्ही अनेकांना वाचवणारे बनावे. आज परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही कुणाला तरी जाऊन सुवार्थ सांगणारे बनावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगातले तुमचे बहीण भावच आहेत, फक्त चर्चला येणारेच नाही. मी मागाशीच बोललो ना, प्रत्येकावर सूर्य प्रकाश देतो. पाप्यांवरही सूर्य उगवतो आणि विश्वासणाऱ्यांवर पण सूर्य उगवतो. हालेलुया. सर्वांवर अंधार पण येतो आणि सर्वांवर प्रकाश पण येतो. पण आज तुमचं काम आहे लोकांना वाचवायचं. त्याला माफ केले, त्याला माफ केले. प्रेज द लॉर्ड. म्हणा माफ. त्याला काय केले? मग त्यांनी काय करायला पाहिजे? नाही करत आहे तो, नाही करत आहे. आज पुष्कळ लोक आहेत. हालेलुया. त्याची इच्छा आहे आज चर्चमध्ये त्यांनी येऊन बसावं. जी खुर्ची खाली आहे ती खुर्ची त्याची. हालेलुया. त्या खुर्चीवर तोच बसणार. देवाची अपेक्षा. हालेलुया. मी माझा देव. हालेलुया. दुसरा कोणी नाही. विश्वासणाऱ्यांची अपेक्षा काय पाहिजे तुम्हाला सांगू? मी आणि माझा तिसरा कोणी नाही. मी देवाचं काम करतो ना, तेव्हा माझं काम मध्ये येत नाही. आणि जर यायचा प्रयत्न केला तर देव ते कामही माझ्यापासून दूर करेल. समजते मंडळी तुम्हाला? ऐकताय तुम्ही? तुम्ही मेलेले असे होऊ नका. तुम्हाला देवाने नवं जीवन दिलेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या ऑफिसमध्ये मी जिथं काम करतो, ऐकताय तुम्ही? मी जिथं काम करतो त्या ऑफिसमध्ये एक ट्रिप चालली. प्रेज द लॉर्ड. काही लोक पण आमच्या इथले ऐकतात, ते बी ऐकतील. एक ट्रिप चालली पुढच्या आठवड्यामध्ये. मला पण ऑफर आली, चल आमच्या बरोबर. प्रेज द लॉर्ड. मी म्हणलं नाही, आदरपूर्वक. का नाही? कारण रविवारचा दिवस मी माझ्या देवाला देतो. ते दिवस सोडून मी कुठं जात नाही. प्रेज द लॉर्ड. मला म्हटले रविवारचं तर आम्हाला ये, हात जोडून म्हणतो मला रविवारचं चर्चमध्ये जावं लागतं. वाटलंच तर मी शनिवारी तुमच्या इथे येऊन झोपल, पण रविवारचं मी कुठं जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. एक्स्ट्रा पैसे देतो, नाही चालत. ज्या देवाने मला जीवन दिलेलं आहे ते पैसेही माझ्यासाठी व्यर्थ असे झाले होते. पैसेही माझ्या कामाला येत नव्हते. मग मी माझं प्रेम पैशावर नसावं. हालेलुया. ज्या विधवा स्त्रीचा मुलगा मेलेला आहे, तिच्याकडे कदाचित पैसे असतील, कदाचित नसतील, पण तो मेलेला आहे. कदाचित तिचा पैसाही त्या मुलाच्या जीवनाला उपयोगाला आला नसेल. पण परत परमेश्वर तिथं उतरतो. एक साईडनी मृत्यू होता, एक साईडनी जीवन होतं, पण मृत्यूला जीवनाने हरवलं. आज जर तुमच्या जीवनामध्ये येशू उतरून आलेला आहे, तर आज येशू पुढे सगळ्यांचे मृत्यू हारलेले. आज देवाने तुम्हाला नवं जीवन दिलेलं आहे. हालेलुया. तो दाखवायचा काय प्रयत्न करत होता? ज्याच्या घरामध्ये मी उतरलेलो आहे, ज्याच्या जीवनामध्ये मी उतरलेलो आहे, त्याचं जीवन मी वाचवणार आहे. हालेलुया. मृत्यूला मी हरवणार आहे, मृत्यूला मी झुकवणार आहे. हालेलुया. माझा येशू तिथे जिंकला. आज माझ्या जीवनामध्ये येशू जिंकलेला आहे. हालेलुया. कोण आहे का म्हणू शकतो माझ्या जीवनामध्ये येशू जिंकलेला आहे? माझ्या जीवनामध्ये येशू जिंकलेला आहे. हालेलुया. सोपं आहे बोलायला, बोलायला सोपं आहे, पण ती करण्यामध्ये अवघड आहे. हालेलुया. खांदारे भाऊंचा आवाज वाढलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही म्हणू शकता माझा देव माझी ढाल आहे, आणि त्या ढालेला मृत्यू कधीच पास करून येणार नाही. डॉक्टरांचे शब्द कॅन्सल होतील. हालेलुया. मी साक्ष सांगितली होती 1-2 आठवड्यांपूर्वी. माझा ऍक्सिडेंट झाला होता. मी किरण आम्ही दोघं पडलो होतो गाडीवरनं. माझी ही कंबरची बॅक साईड आहे ना पूर्ण दुखत होती. पूर्ण. मला आहे ना उठताना मला उठायला येत नव्हतं आणि झोपताना मला झोपायला येत नव्हतं. पूर्ण बॅक झाली होती. सगळे पुढे बघा. खूप त्रास होत होता, खूप वेदना होत होत्या.
आणि आपण मला वाटतं 3 महिन्यांपूर्वी असंच उपवासामध्ये गेलो होतो. त्याच उपवास पिरियडमध्ये परमेश्वर मला कानावरती आवाज आला. परमेश्वर मला काय म्हटलं माहितीये, जिथं दुखतंय ना तिथं हात ठेव, विश्वासाने ठेव. मी विश्वासाने हात ठेवला. विश्वासाने म्हणलं, येशूच्या नावामध्ये मी त्या आजाराला धमकावतो. एक तर हा आजार माझ्या शरीरामध्ये राहील, नाहीतर माझा येशू माझ्या शरीरामध्ये राहील. पण मी माझ्या येशूला माझ्या शरीरामध्ये आमंत्रण देतो. आणि मी ते गाणं गायला लागो, स्वागतम 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 सुस्वागतम स्वागतम स्वागतम. हे गाणं मी खूप महिन्यां आधीच लिहिलेलं आहे. मी आता मी तुमच्या संग बोलत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ह्या गाण्याद्वारे असा अद्भुत चमत्कार झाला, माझ्या इथलं पूर्ण देवाने ते दुखणंच काढून टाकलं. किरण मला सारखी म्हणायची, मी घरी आलो मला म्हणायची, बघा माझ्या हात दुखतात ते, बघा हात सुजले ते. मी एक दिवशी बसलो, फ्रेश झालो, कामावरून आलो होतो, परमेश्वराचा आवाज कानात आला, ऑइल घे आणि आता तिच्या हातावरती लाव आणि प्रार्थना कर, मी आता तिला आरोग्य देणार. मी तिला म्हणलं, इकडे हात घे, ऑइल घे. तिने ऑइल घेतलं, तिच्या हाताला मी तिथं क्रॉस काढला आणि मी तिथं प्रेयर केली. प्रभू येशूच्या नावाने इथून पुढं ती कधीच म्हणणार नाही की माझे हात दुखतात ते, ती कधीच म्हणणार नाही माझे हात सुजले ते, ती कधीच म्हणणार नाही की मला त्रास होते. त्याच्यानंतर ना अजूनही तिचा हात दुखलेला नाही. तुमचा विश्वास पाहिजे, तुमचा विश्वास पाहिजे. माझ्यावरचा मृत्यू देवाने काढलाय, माझ्यावरचे आजार देवाने काढलेत. हालेलुया. मी औषधांद्वारे नाही, माझ्या परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने मी जीवन पावलेलो आहे. हालेलुया. मला देवाने नवं जीवन दिलेलं आहे. मी अभिषेकाने भरलेलो आहे. माझा अभिषेक कुणी हिसकावून घेणार नाही. मी आणि माझा देव, तिसरा कुणी नाही. हालेलुया. माझा परमेश्वर माझ्या संगत आहे. मी गेल्या आठवड्यात बोललो होतो ना, मला साधं आवडत नाही आणि मला देव माझं चांगलं दिल्याशिवाय राहत नाही. मला उत्तम मिळणार आणि मोठं मिळणार. एक मागितलं देव मला 2 देणार. हालेलुया. काही वर्षांपूर्वी मला रविवारची सुट्टी मिळत नव्हती. मी एक सुट्टी मागितली, देव म्हणतो एकावर एक फ्री, तुझ्यासाठी गिफ्ट आहे. हालेलुया. जर आज कुणाला सुट्टी भेटत नसेल तर आज तुम्ही कबूल करा, आज तुम्ही रिसीव्ह करा. इथून पुढे प्रत्येक रविवारी देवाला धन्यवाद देण्यासाठी मला सुट्टी मिळणार. एकच आवाज येतो, आमेन. बाकीचे काय नको आम्हाला, असं बी आम्ही घरात पडलेलोच असतो. हालेलुया. माझ्यासाठी मी जाणार आणि देवाला आभार प्रदर्शन करणार. माझ्या देवाकडे जाण्यासाठी मला कुठलं काम थांबवणार नाही. हा छोटासा पाऊस थांबवणार नाही, वारं थांबवणार नाही, रस्त्यावरचं पाणी थांबवणार नाही, ट्रॅफिक थांबवणार नाही, माझ्या घरचे मला थांबवणार नाही. मी जाणार आणि आभार प्रदर्शन करणार. मी लय उत्सुक असतो इथे येऊन मी देवाला भेटण्यासाठी. हॅलो, प्रत्येक जण ऐकताय? मी इथे येऊन देवाला भेटण्यासाठी खूप उत्सुक असतो. मी तुम्हाला वचन सांगण्यासाठी उत्सुक नसतो. हालेलुया. सगळ्यात आधी माझा देव, नंतर न सेवा. मी उत्सुक वचन सांगण्यासाठी नसतो. हालेलुया. मी उत्सुक माझ्या परमेश्वराला मी कधी ऐकल, मी उत्सुक माझ्या परमेश्वराला मी कधी भेटल, मी उत्सुक असतो मी माझ्या देवाला मी कधी बघल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सेवेसाठी मी उत्सुक नाहीये, मी देवाला धन्यवाद देण्यासाठी उत्सुक आहे. हालेलुया. वचन सांगण्यासाठी मी उत्सुक नाहीये, मी आराधना करण्यासाठी मी उत्सुक आहे. मी देवाला धन्यवादाची वेदी बांधण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हाला वाटेल की मला सेवा मिळावी, ह्या सेवेकडे खूप काटेपण आहेत. जी सेवा करत आहे ना मनुष्य, त्या सेवेच्या नंतर काटेपण आहेत थोडीशी. खरं सांगतो मी तुम्हाला, खूप त्रासातून जावं लागतं. प्रेज द लॉर्ड. खूप डिफिकल्ट जीवन असतं. मी कधी म्हणलो तुम्हाला मी लय आजारी होतो म्हणून मी गेल्या रविवारी आलो नव्हतो? म्हटलंय मी तुम्हाला? तुम्ही कधी उठून कोणी म्हणावा, हा ब्रदर आठवा तुम्ही जरा, मला बोलले होते मी लय आजारी आहे, तुम्ही वचन सांगा. बोललो मी कुणाला? मी कितीही आजारी असलो, मी कितीही तापाने फणफणत असलो, तरी मला तो ताप थांबवणार नाही. हालेलुया. तो थंडी ताप मला अडवणार नाही. सगळ्यांवर माझ्या देवाने विजय मिळवलेला आहे. सगळ्या आजाराला त्यांनी पायाखाली घेतलेला आहे. हालेलुया. मी कच्चा विश्वास धरून चालणारा नाही, मी पक्का विश्वास धरून चालणार आहे. मी 2 रुपयासाठी येशूला सोडणार नाही. मी जर येशूकडे आलोय तर ते पैसे माझ्याकडे धावत येतील. जिथे येशू आहे तिथं परिपूर्ण आहे, परिपूर्ण आहे. अर्धवट असं काहीच नाहीये. हालेलुया. मी येणार होतो पण काय झालं असं असं. अरे हा तुझा विश्वास कच्चा आहे. प्रेज द लॉर्ड. मी असं म्हणत नाही की मी सेवा करतो म्हणून मी प्रत्येक रविवारी येतो. मी आधी जिथं होतो ना ऐकायला,
तिथं मी प्रत्येक रविवारी जाऊन बसून ऐकत होतो. म्हणून आज मी तुमच्या इथं बसून मी वचन सांगते तुम्हाला उभा राहून. देव तळमळ बघतो, देव धडपड बघतो, देव परमेश्वर तुमचं काम बघतो की तू माझ्यासाठी किती कामाचा आहेस, तू माझ्यासाठी किती कामाचा आहेस. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं वचन. हा, तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याला एक एक दुसरा दास भेटला. इथं त्या राजाने त्याला काय केले? क्षमा केली. मी तुझ्यावरचं सगळं कर्ज क्षमा करतो, तुम्हाला नको देऊ, तुझ्यावर सगळं माफ, तुला सगळं माफ करतो मी, जा बिंदास जा, मला तू एकही रुपया देऊ नको. हालेलुया. हा, पुढं. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते. फक्त किती रुपये येणे होते? 100 रुपये. फक्त 100 रुपयासाठी त्यांनी त्याची गचुंडी धरली. आणि ह्याला कितीची माफी झालेली आहे? ह्याला कितीतरी लक्षावधी 1000 रुपयांची माफी झालेली आहे. आता त्या काळातले लक्षावधी आपल्याला काय माहिती किती रुपये असतील, पण माझं असं म्हणणं आहे की 1 लाख असतील, 50,000 असतील, 10,000 असतील, 5,000 असतील, पण हा 100 रुपयासाठी कुणाचा तरी गळा आवळत आहे. तुम्हाला आणि मला अधिक पापाची क्षमा दिलेली आहे. आज लोकांचा आत्मा माहिती आहे तुम्हाला, कसा आत्म्याने लोक चालतात. तुम्ही लोकांना किती किती त्यांच्यासाठी मदत केली ना, 100 वेळा मदत करा. 100 वेळा. किती वेळा? 100 वेळा तुम्ही कुणाला मदत करा. समजते तुम्हाला? पण तुम्ही त्याच लोकांच्या बद्दल एक चुकी करा, ती 100 वेळा बाजूला काढतील आणि जी एक चुकी केली ना त्या चुकाला ते हायलाइट करतील. सगळ्या चांगल्या कामांना तुमच्या बाजूला काढतील, तुम्ही एक चुकीचं काम केलं त्याला मोठं करतील. हालेलुया. माझ्या देवाने मला किती मोठ्या पापातून सोडवले आणि मी छोट्या कामामुळे अडकलोय. मी म्हणतोय मी त्याला माफ करणार नाही, मी म्हणतोय मी त्याला क्षमा करणार नाही, मी म्हणतोय मी त्याला हाणणार, मारणार आणि तोडणार, तर तुझी सेवा बी खोटी आहे. हालेलुया. आणि मी खरं सांगतो, विश्वासणाऱ्यांच्या विरोधामध्ये कधी बोलू नका, कुठंच कधीच बोलू नका. हालेलुया. मी म्हणतो हालेलुया. कुणीतरी मला सांगितलं की हे तुझ्या विरोधामध्ये, मी इतका बिझी आहे ना माझ्या कामामध्ये आणि देवाच्या सेवेमध्ये, कोण काय बोलतोय मला कळतच नाही. तुम्ही इतके बिझी होऊन जा ना की तुम्हाला तुमच्या वैरी किती हसू द्या तुमच्यावरती, देवाचा आशीर्वाद माझ्यावर आहे. मला कुणाच्या हसण्याचा फरक पडणार नाही, मला कोण काय बोलते त्याचा फरक पडणार नाही. हालेलुया. कारण देवाने मला ओळखलेलं आहे, परमेश्वराने माझी तळमळ बघितलेली आहे. कोण काय बोलतो म्हणून मी देवाच्या नजरेमध्ये पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझा देव तितका छोटा नाही की तुझ्या विरोधामध्ये कोण बोलला आणि त्यांनी तुला त्याच्या नजरेतून पाडला. माझा देव मी घाण पाप करताना सुद्धा बघत होता, तो ताकद ठेवतो मला माफ करण्याची. तुझ्या आणि माझ्या बोलण्याने देव कुणाला पाडणार नाही. हालेलुया. देवाकडे जा, क्षमा मागा, रडत बसू नका. माझ्या मंडळीला घेऊन गेले, माझ्या लोकांना घेऊन गेले, तू काय झोपला होता का? प्रेज द लॉर्ड. तुझ्या मंडळीला कोणतरी घेऊन जात होतं, तू झोपला होता का? बरं ठीक आहे, इट्स ओके. आता उठलास तर आता तरी जागा हो, आता तरी देवाकडे जाऊन खरी माफी माग. कदाचित आज तुझ्याकडे थोडे असतील, त्या शून्यातून देवा अजून तुझी सेवा मोठी करल. हालेलुया. आता तरी तू लोकांना क्षमा कर, आता तरी तू लोकांना नको बोलू, त्यांच्या समोर बोलू नका, तुमच्यावर श्राप भडकल, तुमच्यावर श्राप उतरतील. माझा देव परमेश्वर कृपाळू आणि मायाळू परमेश्वर आहे. श्रापातनं तो लोकांना बाहेर काढतो. तो परमेश्वर नाही कुणाला तरी तो कोप देईल, कुणावर तरी त्याचा क्रोध भडकल. माझा देव तो नाही की तो कुणाला तरी श्राप देईल. तो देव आहे. जेव्हा मी पाप करत होतो त्याच वेळेस तो कृपा घेऊन या धर्तीवरती आला. तो परमेश्वर आहे. ज्या वेळेस मी पाप करतो त्यावेळेस वेळेस माझ्यावर त्याची दया प्रगट झाली. आता कुठली ताकद आहे त्याच्यापासून मला वेगळं करेल? चुकी कळाली तर माफी माग. आता तरी तसा वागू नको थांब्या. प्रेज द लॉर्ड. आता तरी तू लोकांना, मी म्हणतो कुणी कुणाला बंधनात टाकू नका. ज्याला देवाने सोडवले, सेवकाचं काम नाही त्याला बंधनात ठेवणं. सोडलेल्या लोकांना कधी बंधनात ठेवू नका. तुम्हाला देवानी सोडवले ना परमेश्वराने, तर मी कोणी तुम्हाला बंधनात ठेवणारा? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो प्रत्येकाला एक जगण्याचा अधिकार आहे, मोकळं होण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला प्रार्थना करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला भूत घालवण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला वचन सांगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला स्तुतिगान गाण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला गुडघ्यावर जाऊन देवाला आभार प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. मी कोण आहे म्हणू शकतो? वचन नको सांगू, कोणाच्या डोक्यावरती हात ठेवू नको, मी कोण आहे? प्रेज द लॉर्ड. लोकांचं स्वतःच झाकून ठेवतात आणि दुसऱ्यांकडे जाऊन वाकून बघतात. आज सवय लागली लोकांना. पण माझी विचारधारा काय तुम्हाला सांगू, मी किती बदलतोय माझं बघून लोक बदलतील. हालेलुया. मला नाही वाईट वाटणार तुम्ही कुठं गेले आणि बसले वचन ऐकलं, मला आनंद होईल, कुठंतरी जातोय.
कुठेतरी जातोय, वचन ऐकतोय, देवामध्ये आहे. मला मला लोक फोन करतात ना युट्यूबवर ऐकून, तेव्हा मी म्हणतो कुठेही जावा पण घरात थांबू नका. हे दिवस घरात थांबण्याचे नाहीत. हे दिवस जेवढं तुम्हाला मिळवता येईल तेवढं मिळवा. कारण लिहिलेलं आहे, स्वतः प्रभू म्हणतो, ज्यांनी धरतीवरती बांधलेलं आहे त्याच्यासाठी स्वर्गात उघडले जाईल. आज जे तुम्ही इथे मिळवणार ते तुमच्यासाठी स्वर्गात मिळणार. हालेलुया. तुम्ही कष्ट करायला जाता, तुम्हाला काय मिळतं? पैसे मिळतात ना? मिळतो का? मग ते तुम्हाला उपयोगात येतात की नाही? तसंच तुम्ही इथे येऊन वचन ऐकता, ह्याचा आशीर्वाद तुम्हाला स्वर्गामध्ये खूप मोठा मिळणार, खूप मोठा. तुम्ही आले, बसले आणि तुम्ही ऐकलं. हा, पटापट 5 मिनिटात मी थांबतो, पटापट. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते, हा. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. तुझ्याकडे ये नाही. ह्याला एका व्यक्तीने क्षमा केलंय, जा मी तुला क्षमा करतो, मला काहीच देऊ नको. आणि हा दुसरी बाहेर जाऊन हा त्याच्या गोचुंडीला पकडते. प्रेज द लॉर्ड. जर ह्याला क्षमा मिळालीये तर ह्यानी काय करायला पाहिजे होतं? क्षमा करायला. मला ह्यानी क्षमा केली तर मी ह्याला क्षमा करतो, मी त्याला क्षमा करतो. आज लोक का मरत आहेत अटॅकनी? प्रेज द लॉर्ड. कॅन्सरनी का लोक मरत आहेत? कारण आज कुणाला तरी ते माफ करण्यासाठी तयार नाही. आज लोक लोकांना पोसत आहेत, आज लोक लोकांना श्राप देतात, आणि तो श्राप त्यांच्यावर तर पडतच आहे, पण तो त्यांच्यावर पण रिटर्न येते. पण देवाचं वचन स्पष्ट अक्षरामध्ये लिहिलेलं आहे, ज्याला तो आशीर्वादित करशील त्याला आशीर्वाद लागल, पण त्याच्यावरचा दुप्पट अभिषेक तुझ्या कुटुंबावर पण प्रगट होईल. दुसऱ्यांसाठी खड्डे खांदायला जातात, पण त्यांच्यासाठी पण खड्डे खांदलेले आहेत हे विसरतात लोक. आणि समजा कोण आता ती जे विधवाचा मुलगा मेलेला आहे, तर कुणाच्याही घरामध्ये कुणीही मरू द्या, घरातले लोक घाई करत नाहीत लवकर नेहमीची. कोण घाई करतं? पटापट लाकडं आणतात, हे आणतात, ते आणतात, तिरडी बांधतात, 4 जणांना पटकन बोलावतात, खूप घाई करतात ते नेण्याची. हालेलुया. पण कोणतरी व्यसनाच्या आधीने, कोणतरी मरायला लागलेले, त्याला तिथून सोडवण्याची घाई कोण करणार नाही. जाळायची पुरायची घाई आहे लोकांना, पण चांगलं काम करायची लोकांना घाई नाही. माझी इच्छा आहे, हालेलुया, आज घाई ती करण्यापेक्षा आज लोकांना वचन सांगायची घाई करा. विश्वासणाऱ्यांबद्दल बोलत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूकडे मरण नाहीये, येशूकडे जीवन आहे. तुम्ही आणि मी आपकाली मरणार नाही, आपत्कालीन आपल्यावर मरण येणार नाही. आपण आपल्या लेकरा बाळांच्या मुलांना आशीर्वाद देणार आणि आपण झोपणार. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं. तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, तो समोरचा रडते, ज्याच्याकडे फक्त 100, किती रुपये? 100 रुपये. ते 100 रुपये, आणि ह्याला अधिक पैशांची माफी मिळालेली आहे, आणि हा 100 रुपयासाठी रडते. किती कठोर व्यक्ती हा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी किती कठोर होतो, कुणाला माफ करण्यासाठी तयार नव्हतो, पण माझ्याकडे येशू आला, मी सगळ्यांना माफ केलं. ते खरे विश्वासणारे, ते खरे विश्वासणारे. मला माहिती आहे, मला माफी मिळाली तर मी कुणाला माफ करू नको. मला माफी मिळाली तर मी त्याला क्षमा का करू नको? मी माझ्या वैऱ्यांना ब्लेस करणार. पुढं गयावया करून म्हणाला, मला वागवून घे म्हणजे मी तुझी फेड करीन. हा, ते बिचारा समोरचा रडते. कुणाकडे रडते? ज्याला माफी मिळाली आहे. दुसरा त्याच्याकडे रडते, आणि ज्याला माफी मिळाली त्यांनी दुसऱ्याचा गोचुंडीला पकडलेले की तू माझे पैसे कधी देणार. हा, पुढं. मग त्यांनी किती शहाणा आहे बघा ना, त्यांनी त्याला डायरेक्ट चौकी दाखवली. काय दाखवली? ह्या राजाने त्याला कितीतरी लाख रुपयांची माफी दिली, आणि हा 100 रुपयासाठी त्या व्यक्तीला चौकीत घेऊन गेला. पुढं. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. हा, त्याला तुरुंगात टाकलं. तुम्हाला सांगू, तुम्ही इथे येता, वचन ऐकता, तुम्ही जगामध्ये जाता, काहीतरी पाप करता, आणि तुम्हाला वाटतं मला कुणी बघत नाही. तुमच्यावर सगळ्यात जास्त नजर देवाची लागलेली. कोण नाही, पण देव तुम्हाला बघत आहे. त्या व्यक्तीला काय वाटलं, मला कोण बघत नाही, मला माफ करणारा बघत नाही, मी ह्याच्या संग कसा पण वागल. पण तुम्हाला सांगू, प्रत्येकासाठी एक न्यायाचा दिवस उतरून येणार आहे. त्याचा न्याय झाला, त्याचा न्याय खूप कठोरतेने झाला. आज तुम्हाला आणि मला जर न्यायाच्या दिवसापासून वाचायचं आहे, तर आज तुम्हाला कुणाला तरी क्षमा करा. नवजीवन मिळालेलं आहे. देवाची इच्छा काय आपल्याकडनं? मी तुला नवजीवन दिलेलं आहे, मृत्यूच्या दारातून मी तुला वाचवलेला आहे, तर तू अनेकांना जिंकणारा बन, अनेकांना वाचवणारा बन, अनेकांच्या जीवनामध्ये तू काम कर. हालेलुया. तू माझं वचन घेऊन जा, 2 धारी तलवार घेऊन जा, मतदानाचा अधिकार घेऊन जा, आणि लोकांना मृत्यूच्या दारातून वाचव. माझा देव माझ्याकडे त्या हेतूने बघत आहे. मी तुला क्षमा दिली तर तू पण कोणाला तरी क्षमा कर.
मी तुला माफ केलं तर तू पण कुणाला तरी माफ कर. मी तुला तुझ्यावरती मी करुणा केलेली तर तू कुणावरती करुणा कर. हालेलुया. मी तुला काय दिलेलं आहे तर तू पण कुणाला तरी देणारा बन. आज देवाची तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल तीच अपेक्षा आहे. पुढं तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि दुःखीत झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. काय सांगितलं? घडलेला प्रकार, सगळा प्रकार, घडलेला सगळा प्रकार सांगितला. आणि पुढं तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलवून म्हटले, अरे दुष्ट दासा. काय म्हणते तो राजा? दुष्ट दासा. तो राजा जो आहे ना तो परमेश्वर आहे आणि जे दास आहेत ना ते आपण. प्रत्येकाकडनं परमेश्वर झडती घेणार. किती माझ्या नावाने काम केलं, किती माझ्या नावाने लोकांना आशीर्वाद दिला, किती. पण लोक आज बिझी आहेत, विश्वासणारे आज बिझी आहेत. कोण मरतय मरू दे, कोण व्यसन करतय करू दे, कोण तंबाखू खाते खाऊ दे, कोण मिस्त्री लावते लावू दे, मला घेणं देणं नाही, मी वाचलोय ना. पण परमेश्वर झडती घेणार. मी तुला बदललं होतं तर तू त्याला बदलण्याची ताकद मी तुला दिली होती. तू काय केलं? त्याच्याकडनं झडती घेते. मी तुला माफ केलं होतं, तुला पण त्याला माफ करायचं होतं. पुढं, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी तुझे सर्व देणे सोडले होतं. जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय? हालेलुया. जसं परमेश्वराने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम केलं तसंच आता तो म्हणतो अनेकांवर तुम्ही प्रेम करणारे बना, अनेकांना तुम्ही आशीर्वाद देणारे बना, अनेकांना तुम्ही ब्लेस करणारे बना. जे मी तुमच्या संग केलं, जसं मी तुमच्या संग वागलो तसंच तुम्ही लोकांसंग पण वागा. पण आज विश्वासणारा काय करते? इथे येते, इथं बसते, आशीर्वाद मिळवते, आशीर्वाद घेते आणि लोकांच्या बाहेर जाऊन गोचुंडीला पकडते. थोडस गाडीच्या कुणाला टच होऊ द्या, थोडस टच होऊ द्या, अशा रागाने बघतील, भांडणं होतील, शिव्यागाळ करतील. गेल्या आठवड्यातली एक गोष्ट आहे माझ्या संग घडली. वाड्या कॉलेजच्या तिथं जोरात माझ्या मागणे एक व्यक्ती आला आणि त्यांनी माझ्या गाडीला मागणं धडक मारली. त्याला वाटलं आता काय खरं नाही माझं, आता हा व्यक्ती उठणार आणि हा रिक्षावाला आहे, हा तर काही सोडणारच नाही आता मला. तो थरथर कापायला लागला. मी बघितलं, मी मागं बघून म्हणलं ओके ठीक आहे. ते व्यक्ती माझ्याकडे बघतोय, हा काहीच बोलला नाही. होत असते, गर्दी असती, ट्रॅफिक असती, कंट्रोल नसेल झालं, चुकून झालं, मुद्दामून तर कोणी येऊन मला धडकणार नाही. समजते तुम्हाला? एकदा माझ्या गाडीला नवीन रिक्षा घेतली मी, म्हणा नवीन, आणि सहज एक जणांनी मागणे येऊन धडक मारली. गाडीतनं उतरलो, असा राग आला मला, त्याला असा झापला. थोड्या वेळाने परमेश्वर म्हणतो, हा नम्र आहेस का तू? हा नम्रपणा आहे का तुझ्यामध्ये? प्रभू मला क्षमा कर, मला माफ कर. आता मी त्या व्यक्तीला तर शोधू शकत नाही, मी त्याला माफी मागायला. कोण होता, कुठला होता, मला माहित नाही. प्रभू म्हणतो ठीक आहे, हे शेवटचं तुला मी माफ करतो. ह्याच्या पुढं अशा कारणांबद्दल लोकांना वाईट बोलू नको, लोकांना कोसू नको. तुझी सेवा खोटी आहे. तू इतर उभा राहून तू लोकांना वचन देतो आणि जर तू स्वतः खोटापणाने वागतो तर मी तुझी सेवा हिसकावून घेईन आणि दुसऱ्याच्या हातामध्ये मी सोपवेन. माझ्या देवाला काही कमी नाहीये. अजून खूप लोक आहेत आपल्यापेक्षा बी चांगले, पण तुमच्यावर आणि माझ्यावर त्यांनी दया केली. ते जे होते त्यांना त्यांनी इग्नोर केलं. आपण त्याचे नसताना सुद्धा ते आपल्यासाठी उतरून आला. तुमचं आणि माझं काम. हालेलुया. मी म्हणतो ना, ज्या विधवे स्त्रीचा मुलग्याला देवानी जीवन दिलं, ऐकताय तुम्ही? त्या स्त्रीने किती आनंदाने देवाची सेवा केली असेल. आज तुमच्या मुलांना देव नवं जीवन देणार. आज तुमच्या मुलांना परमेश्वर तुमच्याकडे घेऊन येणार. आज तुमचे मुलं देवाच्या नजरेत आशीर्वाद पावणार. आज देव तुमच्या मुलांना हायर करणार. आज तुम्ही रिसीव्ह करा. हालेलुया. तुम्ही बोला आज परमेश्वराकडे, प्रभू मी तुझा हात कधी सोडणार नाही, माझ्या मुलांवरती तुझी कृपा उतरून येऊ दे. मी म्हणतो त्या स्त्रीचा आनंद ह्या जगामध्ये मावला नसेल. हालेलुया. मी ह्या प्रभूसाठी काय करू? तो येशू तिला म्हणला असेल, काय करू नको, जसं मी तुझ्या मुलाला जीवन दिलं, अनेकांना तू जाऊन जीवन देणारी बन, अनेकांना जाऊन सुवार्थ सांगणारी बन. हालेलुया. जी म्हणत होती मी रडत होते, पण माझ्याकडे हसावणारा कोणतरी आला. आज तुम्हाला हसावणारा आलेला आहे. आज रडत होते, आज आनंद देणारा आलेला आहे. कुणी डोळे पुसले नाही, कुणी अश्रू पुसले नाही, पण येशू माझ्याकडे आला, त्यांनी माझे अश्रू पुसले. मी त्या नातेवाईकांसाठी माझ्या येशूला मी का सोडू? जी विधवा स्त्री होती ना, कदाचित नातेवाईकांनी पण तिचा साथ सोडून दिला असेल. ती एकटीच रडत आहे तिथं. प्रेज द लॉर्ड. पुढे बघा.
हालेलुया. तिच्या संग कोण नातेवाईक पण रडत नाहीये, ती एकटीच रडते. समजते तुम्हाला? आज लोक म्हणतात ना, निघलोच होतो लगेच ते आले, हाकलू द्या. रविवारचं आमचं घर सगळ्यांसाठी बंद. ऐकताय? रविवारी माझं घर सगळ्यांसाठी बंद. हालेलुया. माझ्या घरामध्ये रविवारी कोणला एंट्री नाही. ओनली मी आणि जीसस. त्या स्त्रीने किती आनंद केला असेल. मी रडत होते, त्यांनी माझे अश्रू पुसले. आज तुम्ही येत. तुम्ही रडत होते, एक काळ होता. मी रडत होतो, एक काळ होता. पण आता मी रडत नाहीये. आता मी लोकांना ब्लेस करते. माझ्या देवाने मला माफी दिलेली आहे, मी अनेकांना माफ करणार. माझ्या देवाने माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे, मी अनेकांना ते रक्त दाखवणार. माझ्या देवाने माझ्यासाठी क्रूस उचललेला आहे, मी अनेकांना ते क्रूस दाखवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी कुणासाठी येशूला सोडणार नाही. माझ्यामध्ये आणि येशूमध्ये माझं काम येणार नाही. माझ्यामध्ये आणि माझ्या येशूमध्ये झोप येणार नाही. बरोबर 5ला मी उठणार आणि देवाला धन्यवाद देणार. कुठलं इंटरनेट मला येशूकडे जाण्यास थांबवणार नाही. कुठलं इंटरनेट येशूचं वचन ऐकण्यासाठी मला थांबवणार नाही. ऑनलाईन मीटिंग असेल तर माझा मोबाईल मला सपोर्ट करणार. इंटरनेट नाही चाललं तरी चालत, पण ह्याच्यामधनं देवाचा आवाज येणार. ऑनलाईन द्वारे पण मी आशीर्वादित होणार. हालेलुया. कुठला ऑटोवाला भेटू वा ना भेटू, माझ्या देवाच्या मंदिरामध्ये मी चालत येणार. मी तडजोड करणार नाही. मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. मी कॉम्प्रोमाइज कधी करणार? हालेलुया. जेव्हा मला देवाचं वचन सांगायची वेळ येईल, त्यावेळेस मी सगळं सोडणार आणि माझ्या देवाच्या भवनमध्ये येऊन मी वचन सांगणार. तुम्हाला काय वाटतंय? मी आणि माझा परिवार, ऑटो आहे म्हणून आम्ही चर्चला येतोय. ऑटो नसताना सुद्धा आमची धडपड असायची. काही असो, मी जाणार. एकदा तर ऍक्सिडेंट झाला. गौरव, कुणाल आणि गौतम भाऊ खूप जबर पडले. शैतानाने असं त्यांच्यावरती जाळ टाकलं. त्याला माहिती होतं ह्याला काय होणार नाही. ऑलरेडी त्यांनी माझ्यावरती त्याचं चाललं होतं, मला फसवण्यासाठी, मला पाडण्यासाठी. पण माझं ते काहीच करू शकत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्या शैतानाने गौतम भाऊंला आणि गौरव कुणाला पाडलं आणि गौरवच्या पायाला खूप लागलं. प्रेज द लॉर्ड. पण मी थांबलो का? मी नाही थांबलो. मी जाणार आणि देवाचं वचन सांगणार. मी जाणार आणि परमेश्वराला तिथं गाजवणार. आतमधनं आवाज येत होता, थांबू नको ह्या हॉस्पिटलमध्ये. लोक काय म्हणत होते, अरे पायाला खूप लागलंय. अरे अरे देवाकडे आलास ना तर फक्त बघायला आहे. ऑलरेडी आतनं देवाने आरोग्य दिलेले. जो व्यक्ती होता, जो एक ड्रायव्हर होता ज्याने त्यांना धडकला होता, त्या व्यक्तीने सगळे पैसे काढून माझ्याकडे दिले. माझ्याकडे एवढे पैसे घ्या तुम्ही. त्याला अद्दल घडण्यासाठी मी काय केलं, सगळे पैसे घेतले आणि मी काय केलं, मी खिशात घातले. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचा मी नंबर पण घेतला. बरं झालं नंबर घेतला. नंतर ते पैसे कुणाला द्यायचे? त्याला अद्दल घडली पाहिजे ना. कारण गौतम भाऊ म्हटले त्यांची चुकी होती मोठी. त्यांनी येऊन डायरेक्ट आम्हाला धडकले. मग मी ते पैसे ठेवले. दुसऱ्या दिवशी मी त्याला कॉल केला. त्याला म्हणलं, हॅलो, आमच्या मुलांना काल तुम्ही धडकले होते ना, मी तो बोलतोय. हा बोला बोला बोला, सॉरी. आता तुम्ही कशाला फोन केला? जास्त काय झालंय का? म्हणलं मी त्या देवाला ओळखतो, जास्त व्हायच्या आधी सगळं कमी करतो. तो म्हणलं तुम्ही कुणाला ओळखता? म्हणलं मी येशू ख्रिस्ताला ओळखतो. मी देवाला ओळखतो, तो जास्त काहीच होऊ देणार नाही. माझा देव आमच्या कुटुंबावरती ढाले. माझा देव माझ्या कुटुंबासाठी भजन संहिता 91 आहे. आम्हाला काय होणार नाही. आणि मग मी त्याला बोललो, हे तुमचा गुगल पे वगैरे नंबर आहे का? हा, तुम्ही जे दिले होते मी तुम्हाला ते अमाऊंट देतो. आम्हाला काही खर्च आला नाही तर, आणि आला असता तरी इट्स ओके, आमचा परमेश्वर आहे. एक दिवस येईल, कुठं ना कुठं त्याला जाणीव होईल की कोणतरी मला भेटलं होतं आणि येशूचं नाव माझ्या कानामध्ये त्यांनी सांगितलं. तुम्ही आता कोणाला सुवार्थ सांगताय ना, सहज येशूचं नाव त्याला लगेच नाही कळणार. जीवनामध्ये त्याला कधी ना कधी येशूची गरज लागणार. कधी ना कधी त्याला येशू माहित कळणार. ज्यावेळेस त्याच्यावरती संकट येणार, त्यावेळेस त्याला आठवणार येशू आहे म्हणून. येशू आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. माझ्या आता इच्छा आणि अपेक्षा येशूकडनं आणि माझ्याकडनं किंवा आपल्या सगळ्यांकडनं एकच आहे. येशूने तुम्हाला आणि मला माफ केले, तर आता आपल्याकडनं त्याची अपेक्षा तुम्ही पण माफ करा. कुणाला तरी क्षमा करा, कुणाला तरी आशीर्वादित करा, कुणाला तरी ब्लेस करा. कोणतरी भांडणं करते म्हणून त्याला त्याच्या संग भांडणं करू नका. समजते तुम्हाला? माझ्या संग असे वागले म्हणून मी पण तसं वागणार. मग तुमच्यामध्ये पवित्र आत्मा कुठंच नाही.
मी काय म्हणतो, तो जर तुझ्या संग वाईट वागलाय ना, तू त्याच्या संग चांगला वाग, तो लाजल. Praise the Lord. माझ्या त्यांच्या मुलांच्या लग्नाच्या वेळेस माझ्या घरी येऊन पत्रिका दिली नाही, मी पण त्यांना पत्रिका नाही देणार. मी पण त्यांना माझ्या मुलाच्या लग्नाला बोलावणार नाही. मी म्हणतो असं बोलणं चुकीचं आहे. मी म्हणतो तू डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन आयर दे, ते लाजतील. मी ह्याला बोलावला नव्हता. तो ख्रिस्त तू दाखव. असं बोलण्याच्या ऐवजी ख्रिस्त दाखव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रडणाऱ्यांना रडू द्या, तुम्ही आनंद करा. तुमचा आनंद बघून रडणारा पण गप्प बसेल. ए नाही बाबा, हे रडत नाही, मी का रडू? प्रेज द लॉर्ड. ज्या स्त्रीचा मुलगा वाचला ना, तिचा आनंद जगामध्ये मावत नव्हता. इतकी म्हणजे ज्याला पुरणार होते, ज्याची तिरडी उचलून चालवत होते, त्याला त्या प्रभूने आशीर्वादित केलं आणि जीवन पुन्हा नवीन दिलं. तो किती आनंद करत असेल. शैतानाचं काम हिसकावण्याचं आहे. समजते तुम्हाला? जर आज तुमच्या कुटुंबामधला जर तुमच्यापासून कोणाला हिसकावले, तर आज देव त्याला पुन्हा तुमच्याकडे घेऊन येईल. आज देव तुम्हाला पुन्हा तुमच्या आणि त्यांची भेट घडवून आणेल. तुमच्यासाठी नसणार, तुमच्यासाठी वाईट नसणार, तुमच्यासाठी सगळं चांगलं असणार आणि माझं इशू सगळं चांगलं करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला माझ्यासाठी मृत्यू नाही, मी ख्रिस्तामध्ये जिवंत आहे. आमेन. आमेन. ओके.